कधी तू रिमझिम झरणारी बरसात. काय काय बरं मी प्रश्न पूर्ण करते. मुंबई पुणे मुंबई. आलेला आहे तिला प्रश्न. हे प्रश्न हाच होता की कोणत्या चित्रपटाचं गाणं. चला आधी ती 1-2 असं झालेलं आहे. सेटवर पण असं झालंय का? हो हो. आणि म्हणून क्या मैं भूली गई. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ. आता सगळीकडे ज्या चित्रपटाची चर्चा आहे, विविध रील्सच्या माध्यमातून या चित्रपटाची गाणी तुम्ही ऐकताय, डान्स बघताय, डान्स स्टेप बघतायत आणि या चित्रपटाचं जोरदार प्रमोशनही बघताय. आणि म्हणूनच बाई ग या चित्रपटाच्या या सगळ्या अभिनेत्रींना भेटण्यासाठी मी आलेली आहे. खूप खूप स्वागत आहे सकाळमध्ये. कसे आहात? थँक्यू. सगळ्या नाहीये, 2 आमच्यातल्या महत्त्वाच्या. आणि तू सकाळचं काय गाणं आहे? हो, प्रार्थना प्लीज, प्रार्थनाकडे आपण वळूयात कॅमेरा. तेच मी बरी नाहीये, मला माझी तुला आवाजावरनं कळत असेल, पण तरी मी ह्युमर कायम आहे तुझा, मग ते महत्वाचं आहे. एनर्जी तीच आहे. येस. पण सुरुवातीला मी तुम्हाला प्रश्न चित्रपटाबद्दल तुम्हाला अनेक जणांनी खूप काय 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 विचारलं असेल, ते मी विचारेलच. पण एक छोटासा एक क्विक असं गेम सारखं आपण खेळूयात, ज्याच्यामध्ये स्वप्नीलची वाट बघतोय, पण स्वप्नील इथे आता नाहीये. पण स्वप्नील बद्दलचे हे प्रश्न आहेत. तर तुम्हाला त्याचं उत्तर येत असेल तर ज्याला पहिलं उत्तर येईल त्यांनी बाई ग असं म्हणायचं. प्रार्थना तू हात वरती ठेव, कारण 10 वर्षात तुला एवढा नाही 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 तरी यू नेव्हर नो. पण बाई ग असं म्हणेल त्यांना मी संधी देईल ते उत्तर देण्याची. मला येतं याचा अर्थ बाई ग. बाई ग असं म्हणायचंय तुम्हाला. गोड. आता पहिला प्रश्न आहे स्वप्नील जोशी बद्दल. स्वप्नील जोशीने काम केलेल्या 2 मायथॉलॉजिकल मालिकांची नावं. बाई ग बाई ग. आधी प्रार्थना. रामायण आणि कृष्ण. हा येस. दुसरा प्रश्न आहे कोणत्या चित्रपटात स्वप्नीलचं नाव श्रेयस आहे? प्रार्थना पहिला बाई ग म्हणते. दुनियादारी. नाही, माझं उत्तर वेगळं आहे. दुनियादारी. दुनियादारी 2 पण येतात. दुनियादारी 2. हा प्लीज बोल. दुनियादारी 2. दोन्ही उत्तर करेक्ट. कधी तू रिमझिम झरणारी बरसात. काय बरं मी प्रश्न पूर्ण करते. मुंबई पुणे मुंबई. आलेला आहे तिला प्रश्न. हे प्रश्न हाच होता की कोणत्या चित्रपटाचं गाणं. चला आधी ती 1-2 असं झालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. नाही आप रुको, मी लिहिलीच नाही उत्तर. बरं असा चित्रपट ज्यात स्वप्नील जोशी सोबत अभिनेता सुबोध भावे देखील. हिने बाई म्हटलं आधी. अरे यार, अरे वाळवी पण ओके तुला मिळालं. आणि वाळवी म्हणाली. वाळी बिबी आहे. ठीक आहे मग 2 आणि हा ठीक आहे बघूया. शेवटचा प्रश्न. स्वप्नील जोशी कोणत्या जॉनर स्टाईल साठी ओळखला जातो? रोमॅन्टिक हिरो. थांब ना. कोण बाई ग? मला टास्क मिळालाय. कोण बाई ग? बाईगासाठी ओळखलं जातो. रोमॅन्टिक बोलायची. आन्सर येत असेल का नसेल येत आम्ही बोललो. शेवटचा प्रश्न. स्वप्नीलकडे कोणती कार आहे? आधीच बाई ग. बरं प्रार्थना यू गॉन. सुपर एक्सपिरियन्स. लवकर आम्हाला कॉफी देणार. बाई ग. मला मजा आली हा गेम खेळून तुमच्यासोबत. बरं या चित्रपटाविषयी एक अशी गोष्ट तुम्ही आता शेअर केली नसेल किंवा तुम्हाला असं वाटतं की सांगावं की ही गोष्ट आम्हाला सगळ्यात जास्त आवडली, तर प्रत्येकाने ती कोणती गोष्ट असेल त्याबद्दल? लंडनला ज्या पद्धतीने ऑर्गनाइज शूट झालं ना, म्हणजे जेवढे दिवस दिले होते, म्हणजे 22-25 दिवसाचं शूट 28 दिवसावर पण नाही गेलं, 26 दिवसावर पण नाही गेलं, 27 दिवसावर पण नाही गेलं. मला असं वाटतं जेवढं ज्या दिवशी दिलं होतं ना तेवढं त्या दिवशी काम संपवलं गेलं आणि चांगल्या पद्धतीने संपवलं गेलं. कधी कधी नॅचरल कलॅमिटीज म्हणजे यांच्या एका गाण्याला पावसाने थोडासा खो दिला, त्यामुळे ते गाणं थोडंसं शूट करायला थोडा वेळ लागला, पण तरी सुद्धा ज्या पद्धतीने पांडुरंग सरांचं किंवा प्रोडक्शनचं मॅनेजमेंट होतं ना, की कट टू कट, आणि जेवढं ज्या गोष्टीला वेळ द्यायला हवा तेवढा त्या गोष्टीला वेळ दिला गेला. आणि मला असं वाटतं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ज्या पद्धतीने एकेका दिवसात गाणी शूट केली गेली आणि तरी सुद्धा ती गाणी इतकी सुंदर शूट केली गेली. मला असं वाटतं ऑर्गनाइज्ड होतं सगळं प्रोडक्शन
मॅनेजमेंट आणि डिरेक्शन सुद्धा आणि कलाकारांचं मेकअप सुद्धा. मेकअपसाठी सुद्धा आम्हाला 8चा कॉल टाइम एकाला दिला. ज्या पद्धतीने त्यांचे क्लोज असायचे किंवा सीन असायचे ना, एवढ्या 6 बायका असताना सुद्धा कुठेही मिसमॅनेजमेंट नव्हतं. आणि मला असं वाटतं ते आमच्या प्रमोशन्स मध्ये पण दिसतंय. कुठेही मिसमॅनेजमेंट नाही, ऑर्गनाइज्ड आहे. आणि हे श्रेय या चित्रपटाचा पुन्हा जेव्हा सक्सेस आपण पार्टीला भेटूच तेव्हा त्या चित्रपटाचा सक्सेस मधला महत्वाचा भाग असा असेल की मॅनेजमेंट आहे. सुपर. खरं तर मी खूप गोष्टी सांगून ठेवल्याच आहेत, पण आता माझं गाणं रिलीज होत आहे तर फक्त स्पॉइलर देते की ते गाणं लंडन मध्ये नाही, इथेच शूट झालंय. काय करू आता? तिने म्हटलं ना, जे नाही सांगितलं सांगा. करेक्ट आन्सर दिलाय सगळ्यात. पण लंडन सारखंच वाटतंय. कारण तिकडे जे लोक होते तीच आहेत ना, त्यामुळे ती मजा आहे. विमानात लोकांना बोलवून ते आम्ही खर्च घेतलाय. सही नाही, मस्त छान. खूप मस्त. फार खुश होतील सगळेजण. नम्रता, मी आतापर्यंत न सांगितलेली गोष्ट म्हणजे अशी की प्रोमो आता तुम्ही बघितला असेल, टीजर, ट्रेलर, या सगळ्यांमध्ये आम्ही 6 हिरोईन्स आहोत. तर ती जी पात्र आम्ही साकारलेली आहेत ना, त्या 6 जणींना इक्वल तिकडे प्रेझेंट केलंय किंवा ते मिळालंय, तो सीन तसा मिळालाय. आणि त्याचं फुटेज आणि ते वेटेज ऑफकोर्स सिनेमा बघितल्यानंतर त्या सीन मधून दिसेलच. पण तो ऑरा, तो गेटअप म्हणजे मी 60-70च्या दशकातली दाखवली, कोल्हापूरची लवंगी मिरची स्टाईल. पण मला असं वाटतं की प्रत्येकाचे कॅरेक्टर्स डिरेक्टर सरांनी इतक्या इक्वली प्रेझेंट केलेत, इवन प्रोमो मध्ये सुद्धा. सो त्यामुळे हे कुठेतरी कमी जास्त झालं की कुठेतरी कोणीतरी नाराज होतं, पण हे आमच्या सिनेमामध्ये नाही झालंय, मला असं पर्सनली वाटतं. आणि ऑफकोर्स आम्ही धमाल केली. लंडनला संपूर्ण शूटच लंडनला झालंय. जनरली असं होतं की इकडे काही सीन राहिलेत वगैरे, सगळं शूट आमचं लंडनला झालं. त्यामुळे माझ्यासाठी ती एक मोठी पर्वणीच होती. कारण तूच माझा मला वाटतं इंटरव्ह्यू घेतला होता त्यावेळेस, जेव्हा तू ग दुर्गा हे गाणं आलं होतं, तेव्हा मल्टी स्टारर हिरोईन्सचं ते गाणं होतं. त्यानंतर ह्या सिनेमामध्ये परत आम्ही आमचं रोमॅन्टिक सॉन्ग सगळ्या जणी आहोत आम्ही त्याच्यामध्ये. सो तो एक नव्याने मला एक्सपिरियन्स मिळाला आउट ऑफ कंट्री. मला एक सांगायशी वाटतंय की जशी ही बोलली की आम्ही 6 हिरोईन होतो आणि कुणालाही 6 हिरोईन्स होतो. आणि असं सेटवर पण असं झालंय का? हो. आणि म्हणून क्या मैं भूली गई. तर ही म्हणत होती की 6 डायलॉगच्या बाबतीत नसेल झालं ना? होतं. तर जसे ही म्हणाली की 6 हिरोईन्स होते आणि कोणालाही एकमेकाबद्दल असे काही कॉम्प्लेक्शन झालं नाही. कारण मला याचा श्रेय स्वप्नील सरांना द्यायचंय. कारण जसं आपले आई वडील असतात ना, की 2 मुलं आहात आणि एकाला जास्त प्रेम केलं, दुसऱ्याला नाही केलं, तर दुसऱ्याला ते इन्सिक्युरिटी फील व्हायला लागतं. तसंच जर आई बाबांनी इक्वली प्रेम दिलं दोघांना, तर ते इन्सिक्युरिटी फील होत नाही. तसंच त्यामुळे स्वप्नील सरांमुळेच आम्ही 6 जण इन्सिक्युअर नाही झालो, कारण त्यांची बॉन्डिंग सगळ्यांसोबत इक्वल होती. येस. आपण फिल्म बघायला जातो थिएटरमध्ये, ह्याचं रिझन फक्त आणि फक्त एकच असतं असं मला वाटतं. कारण आपण आपल्या पूर्ण दिवसातल्या आयुष्यात इतके कंटाळलेलो असतो की कुठेतरी आपल्याला एंटरटेनमेंटची गरज असते. आणि मला असं वाटतं की ही आमची फिल्म ह्याच्यात फक्त आणि फक्त एंटरटेनमेंट आहे. आणि त्यामुळे एक छान सुंदर एंटरटेनिंग फिल्म जर बघायची असेल तर बाई ग 12 जुलैला रिलीज होणार आहे. सो आय थिंक ह्याच्याहून मोठी गोष्ट नाही आणि ह्याच्याहून मोठी फिल्म नसेल. सो एन्जॉय करा. 6 ऍक्ट्रेसेस आहेत, स्वप्नील जोशी आहे आणि लोकेशन बेस्ट आहेत, गाणी छान आहेत. तर त्यामुळे तुम्ही फक्त आणि फक्त तुम्हाला मजा येणार आहे, आणखीन काही नाही. सो प्लीज वॉच बाई ग फ्रॉम 12 जुलै. मला वाटतं मनोरंजनाची सगळी पर्वणी असणार आहे या चित्रपटाच्या निमित्तानं. पण आम्ही व्हिडिओज बघत होते ना, आणि तुमच्या सेटवरचे जेव्हा शूटिंग सुरू होते, रील सुरू आहेत, व्हिडिओज, त्या सगळ्याचा मिळून एक वेगळा चित्रपट पण होऊ शकतो मला असं वाटतं. सगळ्यात जास्त कोणी केली आहे शॉपिंग? मी एक आई झाल्यानंतर आपण आपल्यासाठी शॉपिंग नाही करत. आपल्याला सगळीकडे अरे अरिनला हे घेऊया, सो आपण मुलासाठी शॉपिंग करतो. आणि मी खूप दिवसांनी मला
जेवढा वेळ मिळत होता. कसं आहे, आम्ही 6 जणी असल्यामुळे बिचारा स्वप्नील पहिल्या फ्रेम पासून ते शेवटच्या फ्रेम पर्यंत न थकता त्याच उत्साहात काम करत होता. पण सुदैवाने म्हणा, हिचे सीन्स असतील तेव्हा आम्हाला ब्रेक मिळत होता, आमचे सीन्स असतील तेव्हा, तर त्या सीन्स जेव्हा ब्रेक मिळायचा तेव्हा शक्य तेवढी मदत आपण सेटवर करायचो. पण तर अजून वेळ मिळाला तर मी निघून जायचे म्हणजे शॉपिंगला. मला असं माझी फॅमिली सुद्धा होती काही तिकडे, त्यामुळे फॅमिलीला व्हिजिट करता आली आणि मी शॉपिंग केली बाबा, खूप केली. आणि मला स्वतःला ना आवडतं, माझ्यासाठी ना ती थेरपी आहे. शॉपिंग इज माय थेरपी. सो आपल्याला जर आनंदाने काम करायचं असेल, आनंदी राहायचं असेल तर पैसे उडवायलाच पाहिजेत, गरज आहे ती काळाची. वा. पण सेटवर सगळ्यात जास्त कमी वेळ कोण होतं, जे अरे कुठे गेली असं असतं ना, ती मीच होती ऍक्च्युली. अरे नेहाने सगळ्यात जास्त मजा केली मला असं वाटतं. हो ऍक्च्युली काय झालं की नेहाने मजा नाही का, नेहानं माझ्यासाठी पण शॉपिंग करायची का, तिने मला इतका छान मस्करा गिफ्ट दिला. थँक्यू नेहा. थँक्यू मोस्ट वेलकम सर. तर माझं कॅरेक्टर थोडस नंतर येतं, तर मला थोडं नंतर बोलवलं गेलं. पण मी सरांना सांगितलं होतं की तो माझा बर्थडे मंथ आहे, तर तुम्ही मला आधीच बोलवा. तर मी मस्त तिकडे आपला वाढदिवस साजरा केला आणि जे पण मला दुसऱ्या युनिट बरोबर वाढदिवस साजरा करून आली म्हणून राग आहेच नाही दुसरं युनिट, त्यामुळे बर. नाही मी तिथे आपले फोटोशूट्स प्लॅन केले होते आणि मी 3 फिल्म केलेत लंडन मध्ये. आणि जे मी आधीच ठरवून घेतलं होतं की जे पण पैसे मला फिल्म मध्ये मिळेल ते तिकडेच खर्च करून यायचं. असं ठरवून घ्यायचं की आपल्याला पैसे मिळालेच नाही, कारण एक तर जाणं आणं फुकट होतंय. जे पैसे सो रिअल. वाव, बोल तू. ते पैसे मी इकडे आणायचेच नाहीत, कारण एक तर स्वस्त पण भेटतं तिकडे थोडस इंडियापेक्षा. तर येस, मी पैसे खूप शॉपिंग केली. शॉपिंग आणि शॉपिंग व्यतिरिक्त शॉपिंग व्यतिरिक्त येस, मला इथे एक किस्सा सांगायला आवडेल. तो असा होता की मी पहिल्यांदा लंडन मध्ये शूट करत होते आणि मला असं वाटलं होतं की, आणि माझं आणि आदितीचं तिकीट एका प्लेन मधून होतं, मी आणि सागर आणि आदिती. सो तिथे जाईपर्यंत माझं असं होत होतं की अरे पूर्ण लंडनभर महिनाभर शूट करायचंय, शूट तर करूच यात पण इतर काय करूयात वगैरे. तर मग ही जाणकार होतीच, बिकॉज मला वाटतं हिचे नातेवाईक पण आणि मैत्रिणी पण लंडनला राहतात. सो डे 1 ला मी खूप नर्वस होते अबाउट लंडन, कसं फिरायचं, कुठे काय, ते कार्ड माझं स्वाईप होईल की नाही, म्हणजे खूप गोष्टी होत्या टेक्निकली आणि प्रॅक्टिकली. पण त्या सगळ्यांना सपोर्ट किंवा मदत किंवा हेल्प जर मला मिळाली ती आदितीची होती डे 1 लाच. आणि मला असं वाटतं की आम्ही प्लेन मध्ये एंटर केलो आणि मला डायरेक्ट बिझनेस क्लास मध्येच अपग्रेड केलं होतं. अचानक झालं ते, तर मी म्हटलं कॉन्फिडन्स वाढलाय, पहिली ट्रिप आहे पण असं काहीतरी छान छान होतंय पॉझिटिव्ह. तर ते झाल्यानंतर मला अजूनही आठवतं की ब्रेकफास्ट टेबलवर आम्ही सगळ्या जणी सकाळी भेटायचो, गप्पा मारायचो. आणि तेव्हा ना मी म्हटलं की आज मला ब्रेक आहे, तर मी हिला विचारलं कुठे जायचं काय. तर डे 1 ला मी जे जे प्रश्न विचारले होते तिला की कशाने जायचं, मग ते ट्यूब्स असतात आपल्या इथे मेट्रो म्हणतात, त्या ट्यूब्सने जायचं असतं, हे करायचं असतं, तिकडे हे मॉल आहे वगैरे, किंवा पिकेडिली सर्कस आहे. तर ह्या सगळ्यांमध्ये डे 1 ला मी तिला विचारलं. आय थिंक 5व्या दिवशी की 4थ्या-5व्या दिवशी आम्ही परत ब्रेकफास्टवर एकत्र जमलो आणि मग मी तिला ती बोलली की अगं मला इकडे इकडे जायचं, तर मी विचार करते. म्हटलं अगं आदिती एक काम कर ना, या स्टेशनवर उतर, मग ते ट्यूब घे, नंतर तिकडून या नंबरची बस मिळते आणि तिकडून तसं घेतलं की ते सगळं. आणि ते मी इतकं आपसूक बोलले आणि तेव्हा तिने नोटीस केलं की वा नम्रता डे 1 ला कशी होती ती आणि 5th ऑफ द डे आणि तू आता एवढी प्रो झाली आहे त्याच्यात. सो ते श्रेय तिचं आहे आणि ही गंमत शूटिंग व्यतिरिक्त आहे माझी. तर तू फिरत असते, छान शॉपिंग करत असते, पण यावेळी या शूटच्या निमित्तानं काय केलंस? नाही, मी खरं सांगतो काही शॉपिंग मी ठरवलं होतं, कारण खूप वेळा लंडनला जाणं होतं आणि खूप शॉपिंग करून झालेलं होतं. सो आता माझं असं होतं की आता या सिनेमा साठी मी गेलीये तर त्याच्यावर लक्ष देऊ. माझं एवढं काम नव्हतं तरी मी सेटवर असायचे आणि सेटवर आय थिंक मला मजा यायची, कारण सुकुताई होती त्यामुळे तिच्याकडनं वेगवेगळे किस्से जाणून घ्यायचो आम्ही. सेटवर आम्ही मजा करायचो. म्हणजे शेअर करणार आहे, शॉपिंग न केलेल्या नाही, मी नाही केली शॉपिंग असं नाही. माझं मी जेवढी ऍक्च्युली, मग तू पाहिलेच नाही मी केवढी शॉपिंग करते. अदरवाईज माझ्या बाकीच्या सिनेमातल्या सगळ्या लोकांना माहितीये माझी शॉपिंग, त्यामुळे हे ठरवलेलं नसल्याची शॉपिंग होती. एवढी कमी केलीस की तुला जाणवलं की ती शॉपिंग केली, त्यामुळे ती शॉपिंग नव्हती. इनफॅक्ट मी खूप वेळ ह्याच्यात घालवला. मला आठवतो एक दिवस आम्ही मजा तू म्हणाली म्हणून की ना एकदा पाऊस पडत होता खूप छान आणि असंच आमचे डिरेक्टर सर असं म्हणाले की असा मस्त पाऊस पडतोय ना, आपण इंडियात असतो तर छान भजी खाल्ली असते. आणि सुकुताईनी खरंच भजी बनवली. म्हणजे तिचा आणि माझा सीन नव्हता. मला आठवतंय की मी बसले होते आणि नंतर थोड्याने मला माझी
स्टायलिस्ट होती ती येऊन सांगितलं तिने की मॅम खाली सुपू त्यांनी भजी रेडी केलेत आणि तुम्हाला बोलवतं आणि त्यांनी अशी गरम गरम भजी आम्हा अख्ख्या टीमला खाऊ घातली. सो अशा सगळ्या मजा आम्ही खूप केल्यात. पण मला एक खूप छान असं वाटलं की तुम्ही इतकं छान एकत्रित पद्धतीने तुमचं इतकं सगळं छान बॉन्ड झालंय. तुम्ही बघते तुमच्या प्रमोशन मध्ये ही इतकी मोठी कास्ट आहे, स्टार कास्ट आहे, पण तुम्ही इतकी छान एकत्र बॉन्डिंग तुमची झाली ते बघून खूप छान वाटतं. आणि मला वाटतं ते सगळं चित्रपटात छान जुळून आलेलं असेल आणि ते बघणं महत्वाचं ठरणार आहे. तर आम्ही उत्सुक आहोत चित्रपट बघण्यासाठी. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. थँक्यू. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.